जुनी चारचाकी गाडी खरेदीच्या बहाण्याने बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील एकाला 5,50,000 रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी निशिकांत बलभीम सुतार वय 44 वर्ष यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादी सुतार यांना जुनी चारचाकी गाडी घ्यायची होती। त्यांचे मित्र कृष्णा हराळे यांनी पुणे येथील सुमित सुनील कवडे राहणार कवडेवाडी कोरेगाव पार्क पुणे याच्याकडून गाडी घेतल्याचे सांगितले। कृष्णा यांनी सुमितचे मोबाईल क्रमांक दिले। सुमितने व्हॉट्सअपवरून गाडीचे फोटो व कागदपत्रे पाठवली। ही गाडी 7,25,000 रुपयांना ठरली। दिनांक 14 ऑक्टोबर 2025 ते 20 ऑक्टोबर 2025 दरम्यान सुतार यांनी गुगल पे वरून 1,75,000 व रोख 75,000 असे एकूण 2,25,000 रुपये दिले। शिवाय 2,75,000चा चेकही दिला। दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी लोणी काळभोर येथे सुमितने गाडीचा ताबा दिला। यावेळी लक्ष्मण कानडे व राजेंद्र जाधव साक्षीदार होते। मात्र गाडी नावावर करून देण्यास सुमित टाळाटाळ करू लागला। संशय आल्याने सुतार यांनी मूळ मालक मिलिंद ढावारे यांना संपर्क केला। ढावारे यांनी सांगितले की गाडी सुमितला विकलेली नसून भाडे तत्वावर दिली आहे। त्यानंतर दिनांक 15 जानेवारी रोजी मूळ मालकाच्या नातेवाईकांनी गाडी परत नेली। फिर्यादीने पैसे परत मागितले असता सुमितने मोबाईल ब्लॉक केला व तक्रार केली तर प्रकरण जड जाईल अशी धमकी दिली। सुमित कवडे यांनी फसवणूक करून 5,50,000 रुपये हडप केले।